श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. धार्मिक आध्यात्मिक प्रकाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आजच आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे मौनी अमावस्या. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येत असते आणि अमावस्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. आज मौनी अमावस्या. नवीन वर्ष 18 जानेवारी 2026. संध्याकाळी उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. दुःख आणि दारिद्र्यापासून मुक्तता. मैत्रिणींनो, आज आहे पौष महिन्यातील मौनी अमावस्या. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. का माहिती आहे का? कारण आज आहे मौनी अमावस्या. शास्त्राचा आहे अशी तिथे आहे जिथे स्वर्ग आणि पृथ्वीमधील अंतर सर्वात कमी असतं आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत चालत येतात. पण मला सांगा, तुमच्या घरात सतत पैशाची चंचल भासत असते का? पतीच्या कामात अडथळा येत आहे का? मुलांच्या अभ्यासात मन लागत नाहीये, अभ्यास करत नाही, त्यांना यश मिळत नाही. जर उत्तर हो असेल तर समजा तुमच्या घराचा मुख्य उंबरठा तुम्हाला काहीतरी संकेत देतोय. गरुड पुराणात उंबरठ्याला देहली म्हटले आहे, जिथून लक्ष्मी प्रवेश करते आणि दरिद्रता बाहेर जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी गुप्त वस्तू सांगणार आहे जी आज संध्याकाळी फक्त उंबरठ्यावर ठेवायची आहे. ही वस्तू ठेवतात तुमच्या कुटुंबाची प्रगती इतक्या वेगाने होईल की तुम्ही स्वतः थकाल. तो उपाय काय आहे, तो उंबरठ्यावरचं का करायचा, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते, त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. चला तर मग जाणून घेऊया त्या गुप्त वस्तूंचे रहस्य. बघा, आपल्या हिंदू संस्कृतीत उंबरठ्याला इतकं महत्त्व का आहे? गरुड पुराणात सांगितलेले आहे की घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा नसून तो घराचा संरक्षण कवच आहे. जेव्हा आपण उंबरठ्याची पूजा करतो तेव्हा आपण बाहेरील नकारात्मक शक्तींना तिथेच थोपवून धरतो. मौनी अमावस्येला मौन राहण्याचं जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व उंबरठ्यावर आत येणाऱ्या ऊर्जेला आहे. आजच्या दिवशी ग्रहांची अशी स्थिती आहे की तुमच्या पतीच्या पत्रिकेतील अडथळे आणि मुलांच्या भविष्यातील दोष या एका उपायाने दूर होऊ शकतात. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, म्हणून आज हे रहस्य तुमच्या समोर उघड करत आहे. बघा, अमावस्येला पितरांची सेवा आणि भगवान शिवशंकरांच्या उपासनेला सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुम्हाला यशाच्या मार्गात अडथळे येत असतील तर भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ बसा आणि शिवभक्ती भक्तर भावे असे म्हणा, अन्यथा मी तुम्हाला शरण जातो, हे माझे तारणहार 11 वेळा असे म्हणा. जर तुम्हाला आर्थिक अडचणीवर मात करण्याची असेल तर या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासोबतच 3 अंकी रुद्राक्ष सुद्धा पूजा करा आणि तो तुमच्या गळ्यात घाला. 3 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास हळूहळू मदत मिळते. मुख्य वस्तू उंबरठ्यावर ठेवण्यापूर्वी तुम्हाला काही छोट्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी करायच्या आहेत, ज्यामुळे त्या वस्तूंचा प्रभाव 100 पटीने वाढेल, शीघ्र फळ प्राप्त करून देईल. अमावस्या आणि उंबरठ्याचे गुपित. मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला का की ती सर्वजण सण उत्साह सोडून अमावस्येला उंबरठ्यावर इतके उपाय का केले जातात आणि उंबरठाच का? गरुड पुराणात आणि वास्तुशास्त्रात यामागे अत्यंत खोलवर अशी कारणं दडलेली आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे, खूप लक्ष देऊन ऐका. 1. उंबरठा म्हणजे काय? 2 जगामध्ये सीमा. शास्त्रानुसार घराचा उंबरठा ही केवळ लाकडाची चौकट नाही, तर ती एक विभाजक रेषा आहे. उंबरठ्याच्या आत तुमचं खाजगी जग असतं आणि उंबरठ्याच्या बाहेर बाह्य जग असतं. गरुड पुराणात उंबरठ्याला देहली म्हटलं आहे. हा असा उंबरठा आहे जिथे घराची लक्ष्मी वास करते, कुलस्वामिनी वास करते. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर एखादा दिवा लावता किंवा वस्तू ठेवता तेव्हा तुम्ही बाहेर नकारात्मक शक्तींना तिथेच अडवता किंवा केवळ सकारात्मकतेला आत घेण्याची परवानगी देता. अलक्ष्मी आतमध्ये येण्यास प्रवृत्त होत नाही. 2. अमावस्येची रात्र आणि ऊर्जेचा खेळ. बघा, अमावस्येच्या रात्री चंद्र नसतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर या दिवशी सूर्याचा प्रभाव जास्त असतो आणि चंद्राचा नसतो, ज्यामुळे मानवी मन आणि पृथ्वीवरील ऊर्जा थोडी विचलित असते.
अमावस्येला वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असतात. पण यावेळी आपल्या पितरांचे पूर्वजांचे मार्गसुद्धा खुले असतात. पितृलोकातून आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्वात आधी ते कुठे येतात तर तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर. आज पितरांसाठी उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्हाला हा उंबरठ्याचा विशेष करून आज उपाय करायचा आहे. 3. उंबरठा आणि पितरांचा आशीर्वाद. गरुड पुराण सांगतो की अमावस्येच्या दिवशी आपले पितृ भुकलेले तहानलेले असतात. ते आपल्या वंशजांकडून काहीतरी अपेक्षा करतात. जेव्हा आपण उंबरठ्यावर दिवा लावतो किंवा शुद्ध वस्तू ठेवतो तेव्हा त्या प्रकाशाने आणि सुगंधाने पितृ तृप्त होतात. ज्या घराचा उंबरठा अमावस्येला अंधारात असतो तिथून पितृ दुःखी होऊन परत जातात आणि घराचा उंबरठा उजळलेला असतो तिथे पितृ अखंड सौभाग्य आणि प्रगतीचा आशीर्वाद देतात. 4. उंबरठ्याचा वरचा उपाय. जर मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे का भगवान नरसिंह हिरण्यकशिपूचा वध कुठे केला होता? तो जमिनीवर नाही, आकाशातही नाही, तर तो उंबरठ्यावर केला होता. कारण उंबरठा हा ना आत असतो ना बाहेर. ही एक संधी काळ मानली जाते. म्हणून उंबरठ्यावर केलेला कोणताही तोडगा उपाय हा सरळ देवांपर्यंत आणि पितरांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच आजच्या मौनी अमावस्येला उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवणे इतकं महत्त्वाचं आहे, कारण ती वस्तू तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षा कवच तयार करणार आहे. आता तुम्हाला समजलं असेल की उंबरठा किती शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण आहे. पण सावधान, उंबरठ्यावर कोणतीही वस्तू ठेवताना दिशा आणि वेळ चुकली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. उंबरठ्याची स्वच्छता. आज सकाळी उंबरठ्यावर सर्वात आधी उंबरठा स्वच्छ धुवून घ्यावा. शक्य असल्यास पाण्यात थोडे गोमूत्र आणि मीठ टाका. यामुळे नकारात्मक नष्ट होते. आणि तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर समजा काही प्रदोष काळामध्ये आपल्याला घराचा उंबरठा गोमूत्र आणि हळदीने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. हळदीचे लेपन. बघा, उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळदीने छोटी स्वस्तिक काढा. हळद ही समृद्धीचे प्रतीक आहे आणि स्वस्तिक हे गणपती बाप्पाचे रूप आहे. म्हणून आज संध्याकाळी तुम्हाला शक्य झाले नसेल तर संध्याकाळी आवर्जून उंबरठ्यावरती स्वस्तिक काढा. मुलांसाठी उपाय. जर मुलांची प्रगती हवी असेल तर उंबरठ्याच्या बाहेरून आत येताना डाव्या बाजूला थोडी अक्षता, अखंड तांदूळ ठेवावेत. तर मैत्रिणींनो, उंबरठ्यावर कुठलीही वस्तू ठेवताना दिशा आणि जागा आवर्जून लक्षात घ्यावी. आता वेळ आली आहे त्या एका खास वस्तूची, जी ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती कशी वापरायची कोणालाच माहीत नाही. मुख्य उपाय. ती एक गुप्त वस्तू कुठे ठेवायची आणि कशा पद्धतीने ठेवायची बघूया. मैत्रिणींनो, नीट ऐका. ती वस्तू आहे भीमसेनी कापूर, 2 लवंगा. तुम्हाला वाटेल यात काय विशेष, पण म्हणून अमावस्येला याचे महत्त्व अवघड आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आज सूर्यास्तानंतर म्हणजे प्रदोष काळामध्ये हा भगवान शिवशंकरांचा आणि पितरांचा विशेष काळ मानला जातो. प्रदोष काळ म्हणजे 4:30 ते 7:30 दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या वेळेतच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. एका मातीच्या पंतीत किंवा पितळेच्या पात्रात 2 भीमसेनी कापूर वड्या घ्या आणि त्यावर 2 अखंड लवंगा घ्या. ज्याला फूल आहे अशा ठेवा. आता हे पात्र तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवा. आता मध्यभागी म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर नाही, आतही नाही, तर उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी हा दिवा ठेवा. ते प्रज्वलित करा. जेव्हा त्याचा धूर होईल तेव्हा मनातल्या मनात आपल्या पतीचे आणि मुलाचे नाव घ्या आणि म्हणा, हे वास्तुदेवता, हे पितृदेवता, माझ्या कुटुंबातील सर्व इडापिडा या धुरासोबत बाहेर जाऊ दे आणि सुख समृद्धी घरात येऊ दे. हा कापूर जळत असताना घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा. गरुड पुराण सांगते की अमावस्येच्या रात्री जेव्हा लवंग आणि कापराचा सुवास उंबरठ्यावर दरवळतो तेव्हा माता लक्ष्मी त्या घरात कायमचा निवास करते. पतीच्या नोकरीतील अडथळे दूर होतात आणि मुलांच्या डोक्यावरील नजर दोष कायमचा निघून जातो. आता बघा, जर तुमची धन, तुमची प्रॉपर्टी, तुमची जमीन, तुमचा प्लॉट, तुमचे दुकान, तुमचे पैसे जर कोणी हडप केलेले असेल आणि ते देत नसतील तर मौनी अमावस्या किंवा प्रत्येक अमावस्येला पिंपळाच्या वृक्षाखाली शुद्ध तुपाचे 2 दिवे लावावेत. या ठिकाणी तुम्हाला 2च दिवे लावायचे आहेत. त्या दोन्ही दिव्यांच्या बरोबर समोर एक हळदीने पिवळेला केलेला अखंड तांदूळ आणि एक कुंकवाने पिवळा केलेला एक अखंड तांदूळ ठेवावा आणि स्वधा 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 म्हणून स्मरण करा की हे कुलदेवता, हे पितृदेवता, हे महादेवा, कृपा करा. माझी जमीन आहे, माझे दुकान आहे, माझी प्रॉपर्टी आहे, धन आहे, तुमचे नाव आणि गोत्र बोलून बाबांना माझे धन मला परत मिळू दे अशी प्रार्थना करा. या अमावस्येपासून 1 अमावस्या करा, 2 अमावस्या करा, 3ऱ्या अमावस्येपर्यंत स्वतःहून तो व्यक्ती तुमचे धन, जी कुठली वस्तू असेल तर ती आणून देईल. पैशाच्या प्रगतीसाठी काही प्रभावी उपाय. मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडा मोठा आहे पण सविस्तर होतोय, पण ही माहिती तुमच्या फायद्याची आहे. बघा, प्रगतीसाठी गरुड पुराणातील आणखी एक गुप्त उपाय म्हणजे दान.
उद्याच्या दिवशी एखाद्या रुपयाच्या नाण्यावर थोडं कुंकू लावून ते उंबरठ्यावर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते कोण्या गरीबाला दान करा. हा छोटासा 1 रुपया तुमच्या आयुष्यात लाखोंची बरकत घेऊन येईल. तुम्हाला या ठिकाणी 1000, 2000 किंवा 2 लाख असे दान करायचे नाही, तर फक्त 1 रुपयाचे दान करायचे आहे. प्रत्येक रुपयाची किंमत ही केवळ कागदावर नसते, तर ती तुमच्या कर्मावर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही श्रद्धेने हा उपाय करता तेव्हा ब्रह्मांड तुमची मदत करायला लागतं. ब्रह्मांड म्हणजेच भगवान शिवशंकरांच्या हातात हे संपूर्ण ब्रह्मांड आहे. भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहील. तर मैत्रिणींनो, आजच्या मौनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय अजिबात चुकवून देऊ नका. हा साधा दिसणारा उपाय तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या आयुष्यात यशाची नवीन शिखरे सरळ करेल, याची मला खात्री आहे. पूर्ण विश्वास ठेवा, कारण विश्वास जिथे असतो तिथे देव असतो. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मनापासून लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला अशाच नवनवीन माहिती देण्याची प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, कारण दुसऱ्याचं भलं केलं की आपलं भलं होतं असं म्हटलं जातं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. धन्यवाद.